आज मी तुम्हाला आंबा आणि सेवईची खीर बनवून दाखवणार आहे। छोटा कुकर मी गरम करत ठेवलेला आहे। मी कुकर मध्ये करणार आहे। तर त्याच्यामध्ये बघा 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि तूप घेतलेलं आहे मी वितळून गरम होऊन देऊया। अर्धी वाटी बघा ह्या सेवया घेतलेल्या आहेत। तर एक 2 मिनिटं मी ह्याला एकसारखं हलवून मीडियम गॅसवर मी भाजून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ही काजू बदाम टाकून घेणार आहे। त्यात थोडंसं मी मगज टाकणार आहे। आता ह्याला पण ह्याच्यामध्ये आपण एक 2 मिनिटं भाजून घेऊया। त्यात टाकणार आहे मी दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे। हे दूध मी हे पहिलं चांगलं मिक्स करते। आता ह्याला काय करते पहिलं मी उकळून घेते चांगलं। आंब्याचा बघा गर काढून घेतलेला आहे। ह्याला काय करणार आहे मिक्सरला मी ह्याची पेस्ट करून घेणार आहे। मस्त अशी बघा मी पेस्ट करून घेतलेली आहे। मस्त असं बघा उकळलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला गोडीप्रमाणे साखर। आता हे साखर टाकल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकणार आहे वेलची जायफळ पूड। आता मिक्स करून घेऊया आणि ह्याला 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। मस्त बघा असं उकळलेलं आहे आणि एवढं आटलेलं एक 5 ते 7 मिनिट मी बारीक गॅसवर ठेवलं होतं। इतकं घट्ट झालेलं आहे। हे कसं मध्ये थंड झाल्यानंतर आपण फ्रीज मध्ये ठेवलं तर अजून घट्ट होतं। ह्याच्यामध्ये काय करणार आहे थोडेसे मी वरून असं बदाम काजू पिस्त्याचे मी असे काप टाकणार आहे आणि ह्याला काय करणार आता मी हलवून घेणार आहे। थोडंसं गॅस करणार आहे मी बंद, कारण हे चांगलं आपलं उकळून घेतलेलं आहे आणि आपण थंड होऊन देऊया। खीर बघा एकदम थंड झालेली आहे आणि एवढी घट्ट झालेली आहे बघा। पूर्ण थंड करून घ्यायची। गरम मध्ये जर आपण टाकलं की नाही तर मग फुटल बिटल, त्यासाठी असं थंड करून घ्यायचं। आता ही वाटी बघा गच्च भरून ही केलेला आंब्याचा गर आपण एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे। 2 आंब्याचा आहे। आता हा चांगला मिक्स करून घ्यायचा बरं का। मस्त असं बघा कलर आलेला आहे। चांगला मिक्स करायचा। मस्त पैकी बघा मिक्स करून घेतलेला आहे। कलर बघा किती छान आलेला आहे।